तर ज्यावेळेस आपण मनानुसार प्रॅक्टिस करत आहे, तर इथं आपल्याला आपला शव बघायचा आपली डेड बॉडी बघायची आहे. ओके. तर डेड बॉडी बघण्याचं कारण काय आहे, की जसं आपण मैत्री भावनेमध्ये जे लव्हिंग आणि कंपॅशनेट थॉट्स प्रोड्यूस करतो किंवा रिसाईट करतो म्हणजे प्रोड्यूस करत आहे. आणि हे जे थॉट्स आहेत, हे जे विचार आहे, हे प्री प्रोजेक्टिव्ह वर्क करतात. ओके. जसं की समोर काही घडणार, त्यासाठी हे संरक्षणात्मक काम करत असतात मैत्री भावनेचे. जर आपल्याला एखाद्याचा बदला घेण्याची वृत्ती येत असेल, तर तिथं ते थोडंसं संरक्षक काम करतात. कोणाला मारायचा विचार होत असेल, तर संरक्षक काम करतात. त्याच्यानंतर कोणाचा राग येत असेल, तर संरक्षक काम करतात. ओके. म्हणजे ज्याची मेत्ता खूप चांगली स्ट्राँग असते, त्याचा राग कसा चालला जातो, जसं की तुम्ही पाण्यावर काडीनं रेघ ओढली. किती लवकर संपुष्टात येऊन जातो राग. त्या पद्धतीनं क्रोध आणि राग नष्ट होतो. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण मनानुवृत्ती डेव्हलप करतो, तर मृत्यू स्वतःच्या नंबर 1 मृत्यू आपल्या अ, प्रियजनांचा, नातेवाईकांचा, मित्रांचा, आदरणीय व्यक्तींचा, अनोळखी व्यक्तींचा. ओके. ही जी आसक्ती आणि भय आहे, मृत्यूच्या समय निर्माण होणारं, ही जी आसक्ती आणि भय आहे, हे आसक्ती आणि भय नष्ट व्हायला सुरुवात होऊन जातात. एखाद्या एखाद्या व्यक्तीचं खूपच जवळचा प्रेमळ व्यक्ती जर मरण पावला अचानक, तर तो जो इम्पॅक्ट असतो सायकॉलॉजिकल, तो खूप स्ट्राँग असतो. तो माणूस लवकर विसरत नाही ते. परंतु तेच जर त्या व्यक्तीनं त्या प्रियजनाचा मृत्यू आधीच पाहिलेला असेल, की जसं की इमॅजिन केलेलं आहे, हा व्यक्ती मेलाय. मग मेल्यानंतर काय? ओके. जसं की मृत्यूनंतर काय? मृत्यूनंतर शोक, नंतर त्याला ती बॉडी डिकंपोज होणं, त्यानंतर ते सर्व लोकांचं बोलणं, की लवकर न्यायचं, हे, ते. हे सर्व चित्र तुमच्या समोर यायला सुरुवात होऊन जाते. ओके. जेव्हा तुम्ही हे सर्व बघायला सुरुवात करता, की फ्युचरमध्ये असं-असं होईल. हां, ते आणि बॉडी इथं पडलेली असेल, या टाइप. तर काय होतं, की या क्षणाला थोडा भय लागतो. परंतु ज्यावेळेस एक्झॅक्ट मृत्यू येतो, त्यावेळेस आपला शोक खूप कमी होऊन राहिलेला असतो. मी हे म्हणत नाही, की शोक पूर्णच कमी होऊन जातो. परंतु 90% जे त्रास होणार असतो समोरचा, तो त्रास होत नाही. त्याच्यासाठीच आपण मौनानुस्मृती करत असतो. आप्तजनीयांसाठी म्हणजे जे जवळचे लोक आहेत त्यांच्यासाठी. ठीक. त्याच्यानंतर स्वतःचा मृत्यू. ज्यावेळेस तुम्ही स्वतःची मृत्यू बघायला सुरुवात करसाल किंवा मी आजही मरू शकतो, मी थोड्या वेळानेही मरू शकतो, माझं जीवन निश्चित नाहीये, शाश्वत नाहीये. हं, माझा मृत्यू शाश्वत आहे. हे जेव्हा तुम्ही कंटिन्यू बघायला सुरुवात करता डे टाईममध्ये, म्हणजे काय करत आहे आपण मृत्यूच्या जवळ जात आहे. इनडायरेक्टली काय करत आहे? आपण मृत्यूच्या जवळ जात म्हणजे काय? मृत्यूला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण की कोणतीही गोष्ट दूर असली तर समजणार नाही. ज्यावेळेस आपण तिला जवळ घेऊ, ते त्याच्याप्रती आपण ज्यावेळेस रिफ्लेक्शन जास्त करू, रिफ्लेक्ट जास्त करू त्या गोष्टीला, तर ती गोष्ट आपल्याला लवकर समजायला सुरुवात होते. ओके. तर भय जे आहे स्वतःच्या मृत्यूचं, ते कमी व्हायला सुरुवात होतं. यामध्ये ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो सुरुवात, तर जर तुमची प्रॅक्टिस अटेनमेंट लेव्हलपर्यंत चालली आहे,
तर या मेडिटेशनचा फायदा हा आहे, की तुम्हाला तुमचा मृत्यूनंतर कळायला लागतो, की ह्या वेळेस इतक्या-इतक्या वर्षानं व्हायला सुरुवात होईल. एकदम नाही होणार. ओके. दॅट इज ती विद्या आहे. ती ती विद्या आहे. परंतु ती प्रॅक्टिस यायला वेळ लागतो. लगेच होत नाही. त्यासाठी आपल्याला खूप डेव्हलपमेंट करावं लागतं. इम्पॉर्टंट आहे विजडम डेव्हलपमेंट. ओके. प्रज्ञा. तर प्रज्ञा डेव्हलप त्याच वेळेस होते, ज्यावेळेस अविद्येची सावली आपल्या मनाहून हटायला सुरुवात होत असते. ओके. प्रज्ञा डेव्हलप करण्यासाठी आपल्याला आपलं चित्त जे आहे ते करुणामय आणि मैत्रीमय करणं खूप गरजेचं असतं. प्रज्ञा जी आहे ती दुर्गुणांमुळे येत नसते. जर दुर्गुण असतील तर प्रज्ञा विकसित होतच नाही. माणूस जो असतो तो आसक्तीमध्ये, भयामध्ये, तृष्णेमध्ये, शोकामध्येच आपलं आयुष्य गमावून टाकतो. तृष्णेमध्ये पण विभवताना, सॉरी, भवताना, विभवताना नाही, भवतृष्णा. विभवताना पण करतो आपण, परंतु प्रेझेंट सिच्युएशन मधून लवकरात लवकर बाहेर पडण्याची जी इच्छा असते त्याला विभव तृष्णा म्हणतात. ती पण आपण जनरेट करत असतो, परंतु त्याच्यापेक्षाही स्ट्रॉंगर असते भवतृष्णा. कारण की हे जे मन आहे ना, याला आदत लागलेली असते. आदत कुठून लागते माहिती का? असंख्य जन्मापासून. कंटिन्यू आपण उद्यामध्ये जगायला सुरुवात करतो. स्पेशली हा ठीक आहे, आज नाही करायचं उद्या करू, आज नाही करायचं उद्या करू. तर हा जो उद्याचा जो कॉन्सेप्ट असतो हा कधीच एक्झिस्ट होत नसतो. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता की मला हे उद्या करायचं नाही, तर ते तुम्ही उद्या नसता करत, ते तुम्ही आज करत असता, ते तुम्ही आता करत असता. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अपहृता दे संगम तथावरा ए सोरवंता भवंचंतु सतंग. द डोअर ऑफ निब्बाना ओपन इन नाव. म्हणून खूप महत्वाचं आहे आता मध्ये जगणं. ज्या वेळेस आपण म्हणतो की हे आता नाही, आता उद्या करायचं, हे आता नाही, आता उद्या करायचं, दॅट इज अ लेझीनेस. त्या आपल्या मनाचा आळस आहे, शरीराचा नाही. शरीराचा आळस हा उगम केव्हा होत असतो? सकाळच्या वेळी. जसं की आता 5:30 झाले, 4:30, 3:30, 5च्या दरम्यान शरीराचा आळस जो असतो तो पीक वर असतो एकदम हाय. त्या क्षणाला आपलं मन जे असतं ते ऐकतं, बॉडीचं ऐकायला सुरुवात करून घेतं. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण कंटिन्यू या गोष्टींपासून शिकत राहायला पाहिजे, की जो काही आपण प्री प्रोजेक्टिव्ह थॉट्स तयार करतोय, जे काही आपण उद्याचे विचार निर्माण करतोय, हे सर्व आळसामुळे असतं. ओके. लेझीनेस ऑफ द बॉडी कॅन बी कवर्ड, लवकर कव्हर होऊन जाते स्ट्रेचिंग न, व्यायाम न. पण लेझीनेस ऑफ द माइंड हे खूप स्ट्रॉंगर आहे. लेझीनेस ऑफ द माइंड का निर्माण होतं? बिकॉज ऑफ द डिफाईलमेंट्स. दुर्गुण खूप बळावलेले असतात. ओके. स्पेशली कामछंद. ओके. जर तुम्हाला दुर्गुण समजायला लागले, ओके, तर तुम्हाला मन समजायला लागेल. ओके. सद्गुण दुर्गुण जर तुम्हाला समजायला लागले, जर दिसायला लागले, तर तुम्हाला तुमच्या मनाची पूर्ण मेकॅनिझम समजायला लागेल, की तुमचं तुमचं मन म्हणजेच तुमचं मारा मारा कसं काम करतोय. हे केव्हा होतं? विथ द बॉडी ऑफ अवेअरनेस, म्हणजे अवेअरनेस ऑफ द बॉडी आणि अवेअरनेस ऑफ द माइंड. ज्यावेळेस आपण लक्ष देतो आपल्या कृतींवर, शारीरिक कृती आणि मानसिक कृती, की यावर ज्यावेळेस लक्ष द्यायला लागतं त्यावेळेस या सर्व गोष्टी घडतात. तर हे सर्व अविद्येचं काम आहे. जे काही आहे सर्व अविद्येचं काम आहे. आणि अविद्येचं काम कशासाठी आहे? अविद्या हीच आपल्याला लटकून ठेवण्यासाठी जबाबदार आहे. अविद्या म्हणजे काय?
चार आर्य सत्याबद्दल माहित नसणं. चार आर्य सत्याबद्दल माहित नसणं म्हणजेच अविद्या आहे. काय माहित नसणं? दुःख सत्य, दुःखाबद्दलचं सत्य काय? जन्म, मरण, जाती. ओव्हरऑल पंचस्कंदाचं उपादान मृत्यू. मृत्यूपी दुःखं. जन्म आणि मृत्यू हे सत्य आहे, सत्य आहे. हे एखादा व्यक्ती आहे का असा की तो म्हणेल की मृत्यू सत्य नाहीये? इम्पॉसिबल आहे ते. का मरायचं आहे आपल्याला माहिती का? वाय वी हॅव टू डाय? सांगा. वाय वी हॅव टू डाय? का मरण येणार आपल्याला? हम्म. बिकॉज वी बॉर्न. ओके. मरण काय ना, बिकॉज वी बॉर्न. आपला जन्म झाला म्हणूनच आपल्याला मृत्यू येणार. परंतु मृत्यूचा मृत्यू म्हणजे काय? सांगा. ही तर कॉन्सेप्ट मी खूप वेळेस सांगितलेली आहे. मृत्यूचा मृत्यू. येस, निब्बाण. मृत्यूचा मृत्यू म्हणजे निब्बाण. व्हेरी गुड. तर निब्बाण. तर हे जे निब्बाण आहे विदाउट प्रॅक्टिस करता होणार आहे का? सांगा. विदाउट प्रॅक्टिस करता होणार आहे का? आपण मरणानुस्मृती करत आहे. कोणता दुर्गुण आहे? भगवान बुद्धांनी कोणत्या दुर्गुणाला कमी करण्यासाठी मरणानुस्मृती ध्यान सांगितलेलं आहे? भय. हं? भय म्हणजे काय? सांगा. व्हॉट मीन्स बाय फिअर? बोलत जा. भय म्हणजे काय? भय म्हणतो ना, मला भीती वाटते. काय भय म्हणजे काय? फिअर. भय म्हणजे फाइंडिंग फॉल्ट इन फ्युचर. भय म्हणजे काय? फाइंडिंग फॉल्ट इन फ्युचर. म्हणजे भविष्यामध्ये चुका शोधणे म्हणजे भय. चेक करा. करतो का आपण भीतीमध्ये असं? यस, आपण करतो. मृत्यूचं भय उद्यामध्ये असते, आतामध्ये नाही. मी मरणार. एक्सपिरियन्स आता करतो, परंतु भीती जी असते ती फ्युचरिस्टिक असते. आपण म्हणतो की त्या कोपऱ्यामध्ये काहीतरी उभं आहे अंधारामध्ये, ची मला भीती वाटते. ओके. एक्झिस्टन्स, बिंग ऑफ एक्झिस्टन्स. कोणत्या तरी जीवाची उपस्थिती
स्पेशली आपण लहानपणापासून आपल्या मनावर काय आहे की टीव्ही मूवीज मधून भूत पिशाच प्रेत असुर राक्षस यांच्याबद्दल मिसकन्सेप्शन डेव्हलप करून सांगितलेले. ओके. मिसकन्सेप्शन सांगितलेले, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की ते येतील आपल्याला मारतील. आतापर्यंत तुम्ही कोणती न्यूज ऐकली की एका भूतानं एका माणसाची हत्या करून टाकली? कुठं ऐकलं? कुठंच नाहीये. मारूच शकत नाही. किंवा एका राक्षसाला टाकलं नाही. कधी ऐकलं भारतामध्ये? नाही. ओके, कारण की ते करू शकत नाही तसं. ओके. तर ही जी भीती आहे ही ही फ्युचरिस्टिक असते. ही 1 सेकंड, 2 सेकंड, 10 सेकंड, 20 सेकंड समोर असते. इव्हन तुम्ही जागाही म्हणसाल, तर ज्यावेळेस तुम्ही त्या भीतीला नष्ट करण्यासाठी त्या प्लेसला जात असताल, तर तुम्ही टाइम स्पॅन मूव्ह करताय. सपोज भीती उत्पन्न झाली 4:40 ला, परंतु तुम्ही नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणचा प्रवास तुम्ही 4:41 पर्यंत कंप्लीट करताय 1 मिनिटामध्ये. झालं ना? तुम्ही या ठिकाणाहून त्या ठिकाणी समोर जाण्यासाठी जो टाइम स्पॅन घेताय तो फ्युचरिस्टिकच आहे, समोरचा आहे. right? तर या प्रकारे आपली भीती आपण डेव्हलप करत राहतो. okay? तर डेव्हलपमेंट जी असते, कोणती पण डेव्हलपमेंट, भय का असो ना, तर ते सेम थॉट्स आपण पुन्हा पुन्हा चघळत राहतो. एक मिनिट. सेम विचार आपण पुन्हा पुन्हा विचार या सेम विचार आपण पुन्हा पुन्हा डेव्हलप करत राहतो. त्यामुळं आपली भीतीही वाढत जाते. ओके, याच्यासाठी उदाहरण तुम्ही कोणतेही घ्या. तुम्ही म्हणता की मला अ, माझ्या घरामध्ये एखाद्या बांगड्यांचा आवाज येतो किंवा चालण्याचा अं, जे पायामध्ये जे असते ती चैन, त्याचा आवाज येतो. ओके. रात्री 12, 1, 2 वाजता. आता जेव्हा तुमच्या मनानं ते म्हटलं आणि तुमच्या मनानं ते तुम्ही म्हटलं आणि एखाद्या वेळेस तुम्हाला तसा भास झाला, रिअल नाही, भास झाला, तर तो थॉट तुमच्या मनामध्ये घर करून ठेवतो. आणि सेम मोमेंटला, सेम ठिकाणी तसेच आवाज, तसेच तुम्हाला ऐकायला सुरू होऊन जातात. ओके. तर हे परसेप्शनल डिल्युजन पण आहे कधी बऱ्याच वेळेस, परंतु कधी कधी रिअल पण असतं. पण तुम्ही हे म्हणत नाही या गोष्टीला आपल्याला समोर न्यायचं नाही की असतं की नसतं, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाहीये. परंतु आपण मनाची जी स्थिती आहे भयाच्या विषयी, त्याविषयी आपण बोलत आहे. कारण की हे जे भय आहे हे कशामुळे डेव्हलप होते? जीवनाच्या आसक्तीमुळं. आणि जीवनाची आसक्ती कशामुळं म्हणजे डेव्हलप होते, ती कामचंदामुळं. ओके. कारण की जीवनामध्ये मिळणारं जे सुख आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याची लालच आपल्याला लागलेली असते. ते आपल्याला आवडायला लागतं. त्यामुळं काय होतं की आपण त्यामुळे काय होतं की आपण मृत्यूला भ मृत्यूला भयभीत होऊन जातो. आपल्याला या जीवनामधले सध्याचं जे सुख भेटत आहे, त्याला सोडण्याची इच्छा होत नाही. ओके. सोडण्याची इच्छा होत नाही. ती सोडण्याची इच्छा न होणंच भयाला डेव्हलप करून टाकतं. भीतीला मोठं करून टाकतं. ओके. आताही जर म्हटलं की आता आपण जीव सोडून देऊ, नाही होऊ शकत. याच्यासाठी मागच्या जन्माचे कर्म पण इम्पॉर्टंट आहे. कोणते? पानाती पाताचे, हत्या करण्याचे. जर तुम्ही जीवांना वाचवलेलं असेल, ओके, तुम्ही जर जीवांना वाचवलेलं असेल, तर साहजिक आहे तुमच्याकडून हत्या होणार नाही. ओके. हत्या होणार नाही आणि तुमचं जे आयुष्य आहे ते मोठं असणार आहे. इव्हन तुमच्या मनामध्ये कितीही थॉट्स डेव्हलप झाले मृत्यूच्या विषयी, तरी तुम्ही स्वतःहून आत्महत्या नाही करू शकणार. आता येतंय लक्षात? तर मागचे कर्म खूप इम्पॉर्टंट आहे. आपण हे नाही म्हणू शकत की बिलकुलच इम्पॉर्टंट नाही. कारण की त्या प्रकारचे पुण्य आपण डेव्हलप केलेले आहे. जर का त्याचा जीव वाचवणं म्हणजे काय?
की त्याला जीवदान देणं आहे, त्याला लाईफचं दान देणं आहे. तर ते कर्म जे आहे ते ते तुमची रक्षा करतात. ते तुमचं उपघातक कर्म डेव्हलप होण्यापासून वाचवतात. जर तुम्ही हे हॅबिच्युअल केलेलं असेल तर आशिन्न कर्म जे आहे ते उपघातक कर्माला दाबून देतं. मग तुमच्या हॅबिच्युअल कर्म जे असतात, जसं की डॉक्टर. ओके, डॉक्टर हे जीव वाचवतात, परंतु ते त्यांचं हॅबिट झालेले असते. की सपोज एखाद्या डॉक्टरची जर डेथ होत असेल ना, तर त्या डॉक्टरला मोस्टली चिन्ह जे येतात ते काय म्हणतात, ऑपरेशन थिएटर, नाहीतर मग स्कॅपल किंवा सीझर याच प्रकारचे असतात, किंवा क्लोज. परंतु त्याच्यातही जर म्हणजे जर त्या डॉक्टरनं ग्रीड डेव्हलप केलेली असेल, लोभ, हे किंवा मला हे ऑपरेशन या माणसाचा जीव पैशासाठीच वाचवायचा आहे, त्या प्रकारची थॉट प्रोसिजर जर त्या मोमेंटला चालू असेल, तर ते अपुण्य अभिसंकार होऊन जातं. तिथे अपुण्य होते. तो वाचून तर घेईन, परंतु लोभ मनात असल्यामुळे इम्पॉसिबल होऊन जाईल. तर तिथं जे चिन्ह डेव्हलप होतील ते वेगळे राहते मृत्यू समय. तर हे जे भय आपल्याला कंटिन्यू मारत राहतं, या भयापासून मुक्ती जर पाहिजे तर फक्त मरणानुसती आहे. ओके, डेव्हलपमेंट करावं लागते आपल्याला मरणानुसतीमध्ये, आपल्या परसेप्शनची. की आपलं परसेप्शन बनलेलं आहे मृत्यू म्हणजे डेंजर. नाही, मृत्यू खूप इझी असतो. ओके? मरणासन्न चित्त जे असतं त्याला भवंग चित्त म्हणतात. ओके, भवंग चित्त सेम. जे झोपण्याचं जे चित्त आहे, म्हणजे स्लीपिंग माइंड आहे ना, दॅट इज द भवंग चित्त. आता तुम्ही झोपले, फक्त तुम्ही तुमचं माइंड अवेअर कुठं होतं, सकाळी 3 ते 5च्या दरम्यान. तिथं माइंडच्या काहीतरी प्रोजेक्टिव्ह थॉट्स तयार होतात. म्हणजे तिथं डेव्हलपमेंट कुठं ना कुठं स्टार्ट होऊन जाते 3 ते 5. त्याच वेळेस तुम्हाला स्वप्न पडतात. आणि बऱ्याच वेळेस आपण काय करतो की अशा स्वप्नांना इतकं महत्व देऊन टाकतो. का? कारण की ते मॉर्निंगला पडत आहे. हा पण भ्रामक विचार लोकांनी तयार करून ठेवलेला आहे. त्यामधून भीती उत्पन्न होते. कोणता? की 3 ते 5च्या दरम्यान पडलेले स्वप्न खरं होतात. स्वप्न कशामुळे पडतात? इट्स कॉल्ड REM, रॅपिड आय मुवमेंट्स. REM, रॅपिड आय मुवमेंट्स असतात. ओके, त्यावेळेस आपल्या मनानं दिवसभरामध्ये जे काही बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं, विचार आपण केलेले असतात, जे स्ट्रॉंगली असतात, तो इम्पॅक्ट त्या क्षणाला पडतो. कधी कधी असे असे काही मोमेंट्स येतात जे आपल्याला लक्षात पण नसतात, आपण पाहिलेले नसतात, परंतु ते रिअल मध्ये आपण कुठेतरी पाहिलेले असतात. ओके, तुम्ही जर म्हणसाल की मी अ, अ, शांत बसलेलो आहे आणि बाजूला आवाज चालू आहे, जसं की आता इथं पक्ष्यांचा आवाज येत आहे, पण मी तुमच्यासोबत बोलत आहे, मी प्रवचन देते, आता हा आवाज येत आहे. हा आवाज आपण नाही थांबवू शकत. हा कंटिन्यू आदळत राहणार आपल्या चेतनेवर, परंतु हा स्टोअर पण होत राहणार. हा स्टोअर पण होत राहणार. असे असे आवाज, असे दृश्य जे विदाउट फोकसिंग आपण स्टोअर करत आहे, ते स्वप्नामध्ये कधी कधी वापरले जातात मनाद्वारे. मग असे काही माणसं आपण स्वप्नात पाहून घेतो की ते कधीच आपण भेटलेलं नसतं, परंतु ते माणसं आपण कुठं ना कुठं पाहिलेले असतात, परंतु आपलं लक्ष नसतं. आता या दृष्टीमध्ये कितीतरी असंख्य चित्र रोजचे जमा होत असतात. की आपण बाहेर जातो, अं, एखाद्या फ्रूट स्टॉलवर जातो, एखाद्या किराणा दुकानावर जातो, एखाद्या ग्रोसरी मध्ये जातो, ओके? एखाद्या कपड्याच्या दुकानात जातो, एखाद्या मॉल मध्ये जातो. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपण जात आहे,
तिथं तिथं काय राहते, आपण डोळ्यानं सगळे दृश्य बघत आहे, हे कॅप्चर करत राहतात. ओके, कंटिन्यू कॅप्चरिंग चालू राहतं याचं, आणि हा डाटा स्टोअर करत राहतात. आपण हे नाही म्हणू शकत की मला हे बघायचंय आणि मनात नाही ठेवायचं, इम्पॉसिबल आहे. कारण की कॉन्शियसनेस जी आहे ती कंटिन्यू फ्लो होते. विज्ञान कसं आहे, विज्ञान फक्त एकच तत्व आहे, ज्याला कॉन्शियसनेस म्हणतो आपण. जसं की तुम्ही चहा बनवायचा आहे तुम्हाला. ओके, चहा बनवायचा आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात मुख्य जे आहे ते काय आहे सांगा, सर्वात इम्पॉर्टंट. आता जर तुम्हाला ते माहित नाही चहामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे. नो, नॉट टी पावडर. नो 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 नो, पाणी. यस, सर्वात इम्पॉर्टंट हे पाणी. ओके, पाणी पाणी. हीट कशाला आहे भाई? आपण कोल्ड कोल्ड टी पित नाही का, कोल्ड कॉफी, कोल्ड टी, काय? पाणी पाणी, सर्वात इम्पॉर्टंट पाणी. पाणी नशील तर काहीच कामाचं नाही ते. हा? तर लिक्विड फॉर्म खूप महत्वाचा आहे. तर बाकीचे जे आहे ते त्याचे भाग आहे. ओके, त्याच्यासाठी बनवण्याचा भाग आहे. तर सेम थिंग आहे की कॉन्शियसनेस म्हणजे जी चेतना आहे आपल्या मनामधली, हम्म, मन जे आहे ते चेतनेपासूनच तयार झालेलं आहे. तर ही जी चेतना आहे हे करंट आपल्या आपल्या मनामध्ये कंटिन्यू फ्लो होते. करंट आहे, हा करंट, याला करंट म्हणू. ओके, हा फ्लो कंटिन्यू होते. जसं की मग याचे मग विभाग पडून जातात. हीच चेतना डोळ्यामध्ये, हीच कॉन्शियसनेस डोळ्यामध्ये चालली तर आपण काय म्हणतो, आय कॉन्शियसनेस. हीच कॉन्शियसनेस इयर मध्ये चालली, आपण म्हणतो इयर कॉन्शियसनेस. हीच कॉन्शियसनेस नाकामध्ये चालली, हीच कॉन्शियसनेस टेस्ट मध्ये चालली, टच मध्ये चालली, माइंड मध्ये चालली. झाले 6 विभाग त्याचे. राईट, एकदम सिंपल आहे, आपल्याला जास्त काही याच्यामध्ये. आणि या 6 इंद्रियांपासून हा जो डाटा मिक्स होते, ऑल आय कॉन्शियसनेस, इयर कॉन्शियसनेस, नोज कॉन्शियसनेस, टंग कॉन्शियसनेस, टच कॉन्शियसनेस आणि माइंड कॉन्शियसनेस, यापासून या चेतनेपासून जो काही डाटा स्टोअर होत आहे ती झालं आपलं विज्ञान. तुम्ही जेव्हा आपल्याला लहानपणी 12वी पर्यंत पकडूया, 12वी पर्यंत आपल्याला विज्ञान नावाचा विषय होता. त्यामध्ये काय होतं, प्रॅक्टिकल आणि थेअरी. राईट, पहिले आपण थेअरी करायची आणि मग त्याच्यावर प्रॅक्टिकल करायचे आणि त्याचे रिझल्ट घ्यायचे. ऑल ओव्हर या गोष्टींना विज्ञान म्हणतो आपण. मग या 6 इंद्रियांच्या सर्व कारभाराला आपण विज्ञान म्हणत असतो. हे सिंपल आहे, जास्त काहीच अवघड नाही. करंट बघूया आपण. जसं की आता करंट टॉयलेट मध्ये चाललं तर आपण म्हणतो टॉयलेटचा लाईट. करंट आपण हॉलमध्ये चाललाय, हॉलचा लाईट. आहे, हॉल मधली इलेक्ट्रिसिटी, टॉयलेट मधली इलेक्ट्रिसिटी, खंब्यावरची इलेक्ट्रिसिटी, इकडची इलेक्ट्रिसिटी. परंतु मेन जो सोर्स आहे ते काय, इलेक्ट्रिसिटी आहे. पण हे तर बाकीचे जे झाले त्याचे विभाग झाले. तर या प्रकारे या कॉन्शियसनेस द्वारे आपण डाटा स्टोअर करत आहे कंटिन्यू. हा डाटा आपल्याला आसक्तीमधून शोक निर्माण करून भयापर्यंत नेण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. आता आलं लक्षात. तर ज्या वेळेस आपण मृत्यूची प्रॅक्टिस करतो, मरणानुसूतीची प्रॅक्टिस करतो, तर या प्रकारे आपल्याला आपली स्वतःची डेड बॉडी बघावं लागते. ओके, हे वेगळ्या पद्धतीचं ध्यान आहे, फक्त समोर ठेवलंय. हे पण मरणानुसती सारखंच आहे. हे मरणानुसती पण याच पद्धतीने डेव्हलप केल्या जाते. ओके, तर आपल्या स्वतःचं शरीर समोर बघायचं. ओके, थोडंसं अवघड जातं बघणं, परंतु नाही बघता आलं काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही इमॅजिन करू शकता. ओके, इमॅजिन करू शकता. इमॅजिन करून 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 मग तुम्हाला ते दिसायला सुरुवात होतं. फ्लॅशी दिसलं तरी चालेल,
एक सेकंड दिसलं गेलं, 2 सेकंड दिसलं गेलं, काही प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. हळूहळू हळूहळू तुम्हाला ते ती जी इमेजेस आहे ती पक्के व्हायला सुरुवात होत जाईल. हे मननानुसतीच्या. मग आता मननानुसती कशावर करायची आहे? स्वतःवर करायची. स्वतःवर करायची तर सुरुवात त्या पहिल्या वाक्यापासून. जीवन अनिश्चित, मृत्यू निश्चित. मग जेव्हा जीवन अनिश्चित म्हणतो तर त्याच वाक्यामध्ये आपण पूर्ण जीवनाचा आलेख बघून घ्या, की आपण किती वेळेस मृत्यूला भयभीत होत झालेलो आहे. ज्यावेळेस आपण बिमार पडतो आपण भितो. ज्यावेळेस आपण गाडी थोडीशी हुलकावण्यात येते, ऍक्सिडेंट व्हायला लागतो, त्यावेळेस आपण भितो. विमानामध्ये जेव्हा व्हायब्रेशन्स होतात वातावरणामुळे, त्यावेळेस आपण भितो. तर ही जी भीतीचं मागचं जे कारण आहे, ते कारण आहे तृष्णा. जीवनाप्रती असलेली तृष्णा. त्यामुळेच जे एक मिनिट. ओके, ते मी वाक्य शोधलंय. ओके, तर त्यामुळंच जसं भयाचं मागचं कारण काय? तृष्णा. तर मग जर तुम्ही तृष्णा नष्ट केली तर काय नष्ट होईल? शोक नष्ट होईल. शोक नष्ट केला तर भय नष्ट होऊन जाईल. फिअर. ओके, भय नष्ट होणं म्हणजेच काय? डिल्युजन कमी होणं, भ्रमाचं भ्रमाचं उत्पादन आहे हे भय. ओके, भय कशामुळे उत्पन्न होतं? भय कशामुळे उत्पन्न होतं? भ्रमामुळं. ओके, तर यामुळंच भगवान बुद्धांची शिकवण किती सुंदर आहे. मूळ कारणालाच नष्ट करून टाकते. तर हेच वाक्य भांते आसाजींनी सारीपुत्तासाठी वापरलेलं होतं. हीच टीचिंग जे मी तुम्हाला आता सांगितली. तर कोणतं वाक्य होतं ते मी शोधलं होतं एका मिनिटामध्ये, ते मी तुम्हाला सांगतोय. ये धम्म हेतु पब्बवा तेसम हेतुन तथागत आह तेसंच यो निरोधो एवं वादी महासमनो. हे वाक्य म्हणते अस्सज्जींनी सारीपुत्तांना सांगितलं होतं. हे वाक्य ऐकल्या ऐकल्या म्हणते सारीपुत्त अं, जे ले पर्सन होते, ऍज अ ले पर्सन, ते स्वतःपन्न झाले. आता हे वाक्य म्हटल्या म्हटल्या आपल्यापैकी किती जण स्वतःपन्न झाले? सांगा. कोणीच नाही. होऊच शकत नाही. का नाही होऊ शकत? काय कारण आहे सांगा. हे वाक्य ऐकल्या ऐकल्या का स्वतःपन्न नाही होऊ शकत आपण? उत्तर द्यायचा. हम्म. हा नाही होऊ शकत. नो. With awareness, only with mindfulness can't be स्वतःपन्न ना. पारमिता नाही आपल्या तशा. आपल्या पारमिता नाही तशा, आणि आपण त्या प्रकारच्या लोकांमध्ये नाहीये. कोणत्या प्रकारच्या? उद्गडितज्ञ आणि विपचितज्ञ. आपण नाहीये. व्हेरी गुड छत्रपती सर. ओके सर, व्हेरी गुड. आपण नाहीये कॅटेगरीमध्ये. नाहीये लोकांना तिन्ही मधून जावं लागतं. परियत्ती, प्रतिपत्ती, प्रतिवेद.
ओके, तिन्ही मधून जावं लागतं. तर हे जे इंट्युएशन आहे, ओके, प्रॅक्टिस डेव्हलप झाल्यानंतर तुमचे इंट्युएशन जे असतात ते परफेक्ट येतात. तर का आपण नाही होत आहे? कारण की ती पारमिता पहिली गोष्ट तेवढी नाहीये. आपण काही सारीपुत्त नाहीये. सारीपुत्तांच्या पारमिता खूप स्ट्रॉंग होत्या. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण उद्घटित अन्य नाहीये. उद्घटित अन्य सारीपुत्त जे होते ते सारीपुत्त, महामोगलायन, हे जे होते ते उद्घटित अन्य होते. उद्घटित अन्याचा अर्थ काय? द पर्सन विल बी एनलाइटन व्हेन ही कम इन टू द टच, व्हेन ही टच द ट्रूथ. ज्यावेळेस त्या व्यक्तीला सत्याचा स्पर्श होतो, त्याच क्षणाला तो एनलाइटन होऊन जातो. म्हणजेच ज्ञान प्राप्तीची पहिली पायरी तो गाठून घेतो. उद्घटित अन्य. विपचित अन्य थोडंसं डिफरंट आहे. ते त्याला ऐकावं लागतं आणि अर्थ समजून घ्यावा लागतो. त्याला अर्थ समजत नाही. ज्ञेय जो असतो तो याच्यापेक्षा थोडस समोर. त्याला ऐकावं पण लागतं, त्याला अर्थ पण समजून घ्यावा लागतो, आणि त्याला प्रॅक्टिस करावं लागते, प्लस रिअलायझेशन. तो झाला नेय. तेव्हा तो निब्बाणास प्राप्त होतो. आणि चौथा जो आहे पदपरम. पदपरम म्हणजे द वर्ड्स ऍट हिज बेस्ट. तो फक्त शब्दांपुरता होऊन जातो. तो फक्त शब्दांपुरता असतो, त्याची प्रॅक्टिस नसते. ओके. तो फक्त डिबेट साठी वाचन करतो. डिबेट, श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी तो प्रॅक्टिस करत असतो. प्रॅक्टिस नाही, वाचन. सॉरी. पादपारंभ प्रॅक्टिस करतच नाही, फक्त वाचन. आणि हे जे लोक असतात, हे निब्बाणाला कधी पोहोचतील, म्हणजे एनलायटनमेंट पर्यंत कधी पोहोचतील याची काही गॅरंटी नसते. या जन्मात तर इम्पॉसिबलच असतात. ओके. मोस्टली पादपारंभ महायानामधले जर असले, तर ते या बुद्ध शासनामध्ये कधीही निब्बाण प्राप्त करणार नाहीये. एक तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस मधलं डेंजर सांगत आहे मी. जर तुम्ही कोणत्याही महायाना भिक्खूंच्या सोबत किंवा महायाना प्रॅक्टिसच्या सोबत अटॅच होत असाल फॉर द मोमेंट ऑल्सो, तर तुम्ही त्या पद्धतीचे संस्कार निर्माण करून ठेवत असाल महायाना भिक्खू भिक्खुनी सोबत, तर तुम्ही रेडी होऊन जा. तुम्ही तसं कर्म निर्माण केलेलं आहे जे तुम्हाला बिलकुल या जन्मामध्ये निपान प्राप्त करू देणार नाही. तर तुम्ही त्यांचं ऐकून त्या पद्धतीची प्रॅक्टिस केली तर ओके, हे 100% होणार. ओके? जे काही लामाज वगैरे आहे हे बोधिसत्वांची प्रॅक्टिस करतात. हे काही अनंत बनण्यासाठी प्रॅक्टिस करत नसतात. ओके? म्हणून आपण प्रॅक्टिस असते ती वेल डेव्हलप असली पाहिजे. आणि आपल्याला अंडरस्टँड डेव्हलप, म्हणजे आपण काय करत आहोत हे आपल्याला समजायला पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण का करत आहे, आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला कसं जायचंय हे आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. जर आपल्याला माहित नाहीये आपण कशासाठी करतोय, देन इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे मग. हे तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. काय माहित असणं गरजेचं आहे? की आपण प्रॅक्टिस कशासाठी करतोय. कशासाठी करतोय प्रॅक्टिस आपण? बोला, बोला, बोला. येस, फॉर अटेनमेंट ऑफ निपान. आपल्याला निपान पाहिजे. निपान म्हणजे काय? डिसोसिएशन ऑफ मेंटॅलिटी अँड मटेरियलिटी. मानसिकता आणि शारीरिकतेचा अंत. म्हणजे हे शरीर पुन्हा पुन्हा डेव्हलप होणं, हे शरीर पुन्हा पुन्हा निर्माण होणं, हे आपल्याला थांबवायचं आहे. ओके. शरीर आहे तर व्याधी आहे, व्याधी आहे तर मृत्यू आहे. त्रास आहे, पेन आहे. आता तुम्ही बसता, लगेच दुखायला लागतं. दुखायला लागलं की आपण लगेच जागा सोडून जातो. आहे ना दुःख. एका ठिकाणाहून त्रासामुळे आपण उठलोय. त्रासामुळे उठलोय म्हणजे काय? दुःख झालंय.
तर दुःख आपल्याला चांगलं वाटतं का? नाही, आपल्याला ते असह्य वेदना असतात. तर या वेदना पासून, या जन्मापासून, या मृत्यूपासून, या व्याधीपासून पूर्णपणे मुक्ती म्हणजेच निब्बाण. पुन्हा जन्म नाही घ्यायचा आहे, कुठंच नाही. ना देवलोक, ना ब्रह्मलोक, ना मनुष्यलोक, कुठंच नाही. नाही आपल्याला काही सहा इंद्रियांचा काय म्हणतात त्याला, लाड पुरवायचे, काहीच करायचं नाही. आपल्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक लोकांमधून आलेला असतो. ओके. देवता लोक म्हणा, ब्रह्मलोकाबद्दल नाही सांगू शकत मी, कारण की ते प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. परंतु देवतांमधून सगळेच आलेले असतात. मनुष्य लोकांमधून सर्वच आलेले असतात. प्राणीमधून सर्वच आलेले, हेल मधून सर्वच आलेले असतात. ओके. सर्वांनी हे पाहिलेलं असतं. परंतु आपल्याला रिअलायझेशन होण्यासाठी आपल्याला हे सर्व मागचे जन्म पाहावं लागतं, की किती दुःख आपण सहन केलेलं आहे, किती त्रास आपण सहन केलेला आहे, किती भयामध्ये आपण राहिलेलो आहे. एखादी व्यक्ती बघा तुम्ही, तिला भय निर्माण झाल्यानंतर ती व्यक्ती लपते पलंगाखाली किंवा कुठंतरी. त्या क्षणाला त्या व्यक्तीच्या मनाची स्थिती बघा कशी असते. हार्टबीट खूप फास्ट झालेले असतात, श्वास घेता येत नाही, शरीरामध्ये लाल बुंद शरीर होऊन जातं, घाम फुटतो, बेचैनी वाढते. या सर्व गोष्टी त्या व्यक्तीला कंटिन्यू चालू होऊन जातात. इव्हन आपल्याला सुद्धा, आपल्याला जेव्हा भय निर्माण होतं याच प्रकारे होतं, परंतु इंटेन्सिटी वेगवेगळी असते. इंटेन्सिटी वेगवेगळी असते, डिपेंड. जसं की आपण म्हणू की सायकोलॉजिकल वर्ड आहे विचारतो मी, इम्पॅक्ट येत नाही, इम्पॅक्ट नाही, आठवड्यानं आठवेल मला. तर हे सर्व सांगण्याचा मागचा अर्थ काय आहे, की भय जे आहे ते कारणीभूत आहे आपल्याला निपाणापासून दूर ठेवण्यासाठी. ओके. बऱ्याच जणांना निब्बाणाचं पण भय वाटतं. अरे बा, जिथं काहीच नाही तिथं काय जावं. पण कोणी जात नाही, कोणी येत नाही, कारण की इथं कोणीच नाही. फक्त काय आहे, कर्म आणि त्याचे रिझल्ट आहेत. हे विपाक आहेत फक्त, कंटिन्यू. तर कोणी येत नसतं, कोणी जात नसतं, कोणीही जन्म घेत नसतं, कोणीही मृत्यू पावत नसतं. थोडस क्रिटिकल आहे, परंतु समजून घ्या. ते एनर्जी आहे, ऊर्जा आहे, एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये परावर्तित होते. कशामुळं? फोर्समुळं. कोणता फोर्स? कर्म ऊर्जेचा फोर्स. तर आय थिंक एवढं इनफ आहे. तर मरणानुसतीसाठी हा टॉक तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका. यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा ज्या गोष्टींचा उलगडा होऊन जाईल. ओके, एकदा ऐकल्यानं समजत नाही, परंतु तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा ऐकलं, ते तुम्हाला समजेल की आपल्याला प्रॅक्टिस भयाची, भय मुक्त करण्यासाठी का करायचं आहे. कारण की भय आपल्याला दूर ठेवतं. भ्रम काय करतो? सत्यापासून दूर ठेवतो. भय आपल्याला दूर ठेवतं मृत्यूपासून. जसं की मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो. जसं की नाव येण्याची प्रॅक्टिस जेव्हा सुरुवात केली मी सुरुवातीला, तर आम्हाला बऱ्याच वेळेस स्कुटीच्या बाहेर झोपावं लागायचं. हा, कारण की लाईट नसायची आणि खूप गरमी व्हायची. तर कुटीच्या बाहेर झोपल्यानंतर बऱ्याच वेळेस रात्री त्या उशीच्या खाली विंचू येऊन बसायचे आणि साप तर खूप होते. पण तू त्यावेळेस ते भय डेव्हलप झालं होतं एकदा. भय डेव्हलप झालं तर काय करायचो मी, की मी सकाळी 3:30ला बिलकुल उठत नव्हतो. मी उजेड पडल्यानंतर रूमच्या बाहेर पडायचो. पण हळूहळू हळूहळू जशी जशी प्रॅक्टिस वाढत गेली, तसं तसं ते मृत्यूचं भय पूर्णपणे नष्ट होत गेलं. पूर्ण नष्ट नाही झालेलं आहे, मी नाही म्हणत पूर्ण नष्ट झालेलं आहे. ते पूर्ण नष्ट होणं खूप हायर प्रॅक्टिस आहे. सापाची भीती. परंतु ज्या वेळेस आपण ज्या गोष्टींमध्ये वावरायला सुरुवात करतो ना,
तर भय नष्ट व्हायला सुरुवात होऊन जाते. आय थिंक एवढं इनफ आहे. निबाणासाठी दुर्गुणांचा नाश करणं खूप महत्वाचं आहे. ओके. आणि त्यासाठी या सर्व प्रॅक्टिसेस डेव्हलप करणं महत्वाचं आहे. शांतता केव्हा निर्माण होईल? ज्या वेळेस कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. मनामध्ये भ्रम उत्पन्न झालेले असतात आपल्या. तर भयाचं कारण काय आहे? तृष्णा. ते तृष्णा ज्या 6 इंद्रियातर्फे आपण डेव्हलप करत आहे कंटिन्यू. ओके. तर प्लीज अंडरस्टँड करा की आपल्याला पीसफुल राहायचंय. मी हे म्हणत नाही की उद्याच आपल्याला स्वतःपन्न प्राप्त झालं पाहिजे की आताच आपल्याला स्वतःपन्न नाही. ते इम्पॉर्टंट नाहीये. ते होणार तर होणारच आहे. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. ते ऑटोमॅटिक समोर 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 येत राहणार आहे. अचानक नाही होणार. ते डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट कधीही स्टेप बाय स्टेप होत असते. हे तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिक रिझल्ट येत राहते. तुम्हाला अंडरस्टँड व्हायला सुरुवात होऊन जाईल. आपण मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये फसलं नाही पाहिजे. ओके. स्वतःपन्न प्राप्त. हाऊ इट इज पॉसिबल? हा. विदाउट प्रॅक्टिस कसं काय होणार आहे? भय जे म्हणतोय आपण सकाळी दिट्टीचाच तर भाग आहे. हा, सकाळी दिट्टीचाच भाग आहे. तुमच्या मानेवर जर चाकू ठेवला, तुमच्या मानेवर जर चाकू ठेवला, तर तुम्हाला मृत्यूची भीती नाही वाटायला पाहिजे. तुमचं अंग थरथरने कापायला पाहिजे. तर समजूया की सकाळी दिट्टी कमी झाली किंवा नष्ट झाली. मृत्यूचं भयच आहे ना. भय कोणाला वाटतं? मीला वाटतं. मी काय? शरीर आणि मनानं भ्रामिक कल्पना तयार करून उत्पन्न केलेला भ्रम आहे मी, जो अस्तित्वातच नाहीये. मी काय करतो? रिजेक्ट करतो. कशाला? नाशवंततेला रिजेक्ट करतो. चेक करा. नाशवंतता आपण ऍक्सेप्ट करतो का? इम्परमनन्स नेचर ऍक्सेप्ट करतो का बॉडी आणि माइंडचं? जर तुम्ही आजही मेकअप करत असाल तर इम्परमनन्स जो आहे बॉडी अँड माइंडचा तुम्ही रिजेक्ट करताय. चेक करा. हे काही दुसऱ्याला विचारून काही फायदा नसतो. आपल्या स्वतःला चेक करावं लागतंय की आपण ऍक्सेप्ट करतो का? आजही आपण आरशामध्ये बघताना आपल्या चेहऱ्याला त्याच पद्धतीचं बघण्याचा विचार करतो का जसा चेहरा 20 वर्ष आधी होता, ज्यावेळेस यंग होतो? यस. तो विचार जर येत असेल तर 100% सकाळी दिसते स्ट्रॉंग आहे अजून पण. आसक्ती आहे का सौंदर्याविषयी? 100% सकाळी आहे. आवड आणि निवडीमधून, आवड आणि नावड मधून उत्पन्न केलेले विचार आहे ते. हं? लोभ आहे का? आहे. जर आहे तर सकाळी आहे. हं? सकाळी म्हणजे काय? बॉडी आणि मनानं निर्माण केलेले विचार. कशाचे? दुर्गुणांमधून निर्माण केलेले विचार. धम्म काय म्हणतो? मी नाही. अधम्म काय म्हणतो? मी आहे. धम्म काय म्हणतो? अधम्म काय म्हणतो? की लोभामध्ये राहा. धम्म काय म्हणतो? की लोभापासून दूर जा. नेक्खम्म संकप्प. नेक्खम्म संकप्प मध्ये काय आहे? त्याग. त्याग कशाचा? लोभ, दोष, मोहाचा. अष्टांगिक मार्गावर असताना आपण म्हणतो की मला पाथ डेव्हलप करायचा आहे, मला मार्गावर चालायचं आहे. मार्गावर चालताना आपण आपले लोभ कमी करतोय का? आपण आपला मोह कमी करतोय का? आपण आपली तृष्णा कमी करतोय का? आपण आपला द्वेष, राग, ईर्ष्या, मत्सर, घमंड हे सर्व कमी करतोय का? नाही करत आहे. नाही करत आहे तर कुठला तुम्ही अष्टांगिक मार्ग पालन करताय? तर त्यागच नाही करत आहे तर दृष्टी कुठून प्राप्त होणार आहे? जर मनावर दुर्गुणांचाच पडदा पडलेला आहे तर कुठून भ्रम दूर होऊ लागलाय? नाही होते. आणि आपण म्हणतो माझी सकाळी कमी झाली. हाऊ इट इज पॉसिबल? माझी विचिकिच्छा कमी झाली. कस काय? तुम्हाला रस्ता दिसलाय का पूर्ण? नाही. कस काय दिसणार आहे? समाधीच नाहीये. हा? भगवान बुद्धांचा सम्यक समाधी म्हणजे काय? 4 ध्यान. सर स्पष्ट एकदम क्लिअर. मग अटेनमेंट कशाने होणार? रस्त्यावर चालल्यानं.
रस्ता म्हणजे काय? अष्टांगिक मार्ग. कसं चालणार? प्रॅक्टिस करून. प्रॅक्टिस कोणती? हीच जी आता तुम्हाला सांगितली. सम्यक दृष्टी म्हणजे चार आर्य सत्यांचा बोध. घेतोय का आपण? जन्म दुःख आहे, मृत्यू दुःख आहे. पहिलं आर्य सत्य प्रॅक्टिस केली का आपण कधी? कधी त्याच्यावर विवेचन केलं का? नाही. अष्टांगिक मार्ग आपण कधी पाठ केलाय का? आपण कधी त्याच्यावर विवेचन केलंय का? आपण कधी चेक केलं की सम्मा वाचा करताना आपण खरंच संपलप्पा करत आहे का? खरंच आपण युजलेसली कोणाला त्रास देते का? स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला त्रास देणं, दॅट इज ऑल्सो डिफाईनमेंट. तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपल्यासोबत दुर्गुण कसे काम करतायत. हे ज्याला कळायला लागलं ना, त्याचा पाठ खूप स्ट्रॉंग असतो. ओके. फक्त समाधी प्राप्त झाल्यानं व्यक्ती अटेंड होत नाही. अभ्रमातून बाहेर निघा. ओके. आर्यअष्टांगिक मार्ग डेव्हलप होणं आणि आर्यअष्टांगिक मार्गाचा वापर करणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ओके. डेव्हलप झाल्यानंतर वापर जर करत असाल त्याचा, त्याच्यानंतर प्रज्ञाची विकसित विकसित होणं सुरुवात होऊन जातं. प्रज्ञा पहिले पाहावं लागेल. फक्त पाहावंच लागेल का? नाही. त्याला कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कमी करण्याचा प्रयत्न म्हणजेच विपश्यना. पण केव्हा? जेव्हा पाहसाल तेव्हा. इथं डायरेक्टच मला सांगा, तुम्हाला एक गणित घेऊया. 1,00,000 करोड गुणिले 583. आपण फटकन करू शकतो का हे गणित? नाही. वेळ लागेल. कोणाला 10 सेकंद, कोणाला 20 सेकंद, कोणाला 1 मिनिट, कोणाला कॅल्क्युलेटर लागेल, कोणाला काय लागेल. आपल्याला त्या गणिताशी काही घेणं नाही. उदाहरण आहे. ओके. हे फक्त उदाहरण देते मी. आता जेव्हा हे गणिताचं उत्तर आपल्याला परफेक्टली भेटेल, त्यावेळेस आपण सॅटिस्फाईड होऊ. सेम थिंग, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करू ना, त्याच वेळेस आपण हे सर्व उलझणे जे आहेत दुर्गुणांची सोडू शकू. त्याच्याशिवाय हे सुटत नाही. हे इतकं मोठं जंजाळ आहे, जे असंख्य जन्मापासून आपण आपल्या कर्मामुळे निर्माण करून ठेवलेलं आहे. ते इतक्या इझिली सुटत नाही. अरे भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुटत नव्हतं, तर आता कसं काय सुटणार आहे? या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही विचार करा, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये एवढी प्रॅक्टिस आपण करतोय कंटिन्यू इतक्या वर्षापासून. आज जवळपास 4थं वर्ष आपल्याला लागलेलं आहे. आजही तर आपण बऱ्याच ठिकाणी दुःखी होतो. मी स्वतः पाहतो बघा, माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत ना, त्यांना स्वतः पाहतो की ते दॅट इज द धम्मानुपස්සना. हीच तर धम्मानुपස්සना आहे. तुम्हाला ऑब्झर्व करायचंय. ऑब्झर्व विथ कसं त्याच्यामध्ये त्या प्रवाहात वाहत नाही जायचं. एखादा विषय तुमच्या समोर मांडला जातो, जसं की एखादा 4 जण बसले आणि तुम्ही एखाद्या विषयावर बोलताय. तर त्या बोलण्याच्या प्रवाहामध्ये जेव्हा तुम्ही वाहायला सुरुवात होता ना, तिथं तुम्ही तुमची माइंडफुलनेस लॉस्ट करून टाकता. आणि ज्या क्षणाला एखाद्या प्रवाहामध्ये आपण वाहायला लागतो, तर तो पाथच नाहीये. पाथ काय सांगतो? सम्मा सती, माइंडफुलनेस. माइंडफुलनेस ऑफ द माइंड, चित्तानुपස්සना. आपल्याला आपल्या थॉट्सवर कंट्रोल ठेवायचंय. आपल्याला आपल्या वाहण्यावर कंट्रोल ठेवायचंय. लोभ इतका स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं दुर्गुणांमध्ये प्रथम स्थान लोभावर आहे. तर इतका स्ट्रॉंग लोभ असतो की जो आपल्याला चिपकून ठेवतो संसारासोबत. तेच लोभाचं काम आहे, चिपकून ठेवणं. परंतु जर एखादा पदार्थ चिपकला आपल्याला, तर त्याला जेव्हा ओढतो ना आपण, तर असंख्य अशा रेषा उत्पन्न होतात. कधी पाहिलं का तुम्ही? ओढलं ना आपण, तर दोन दोन बाजूने असंख्य रेषा उत्पन्न होतात. एका ठिकाणूनच नाही निघत ते. असंख्य रेषा उत्पन्न होतात.
तर असंख्य अशा रेषाच म्हणजे संस्कार आहेत आपल्या मनामधले लोभाप्रती असंख्य जन्मापासून निर्माण करून ठेवलेले. हे तोडायसाठी तुम्ही काय एकदम झटक्यात तोडणार आहे का? नाही तुटत. हे तोडण्यासाठी आपल्याला एक एक बंधनं तोडावं लागते. बॉन्डेज. ते एक एक बॉन्डेज तोडावं लागेल. त्यावेळेस हे सगळं तुटणार. आणि ज्या वेळेस हे तुटणार त्याच वेळेस अटेनमेंट प्राप्त होणार. त्याच वेळेस सखाय दिट्टी पहिल्या स्थानावर दिलं भगवान बुद्धांनी. ओके. सखाय दिट्टी पहिल्या स्थानावर दिलंय. दिट्टी किती सुंदर आहे. पाली. दिट्टी म्हणजे काय? व्ह्यू. व्ह्यू. व्ह्यू कोणाचा? शरीराचा व्ह्यू असतो का? नाही. व्ह्यू डेव्हलप करतं मन. कोण डेव्हलप करतं? मन. कशाच्या प्रती डेव्हलप करते? शरीराच्या प्रती. शरीर आणि मनाच्या प्रतीच मन व्ह्यूज डेव्हलप करून ठेवतं वेगवेगळे. मग जे दुर्गुण आपण जास्त वापरले त्याच प्रकारचे भ्रामिक व्ह्यूज आपल्या मनामध्ये तयार होऊन जातात. आणि जोपर्यंत आपण या प्रवाहाच्या बाहेर निघत नाही, या चार ओघाच्या बाहेर निघत नाही, तोपर्यंत पार होत नसते. मला सांगा, नदी जर पार करायची असेल तर आपल्याला पाण्यात जावं लागते का? नाही. आपल्याला खूप खोल येत नाही. आपल्याला नौका तयार करावी लागते, आपल्याला जहाज तयार करावं लागते, आपल्याला होडी तयार करावी लागते. त्याच्यामध्ये बसून आपल्याला जावं लागतं. जेव्हा आपण पार करतो तिथं आपल्याला पाण्याचा स्पर्श होतच नाही. सेम थिंग, या ओघाचा स्पर्श नाही व्हायला पाहिजे आपल्याला. त्यावेळेस ही नदी पार होऊन आपण निब्बाणापर्यंत पोहोचतो. ओके. आय थिंक एवढं इनफ झालं. ऑलरेडी आपलं सेशन आज प्रॅक्टिस आपण नाही घेतली आहे. परंतु आजची जी प्रॅक्टिस आहे, सर्वांनी जेवढे आहेत तिथं 230 लोक मी पकडून, आज आपण मनानुसतीची प्रॅक्टिस, जे पहिलं वाक्य आहे दिवसातून 5 वेळेस करायचं आहे. फक्त 10-10 मिनिट. ओके. बाकी तुम्ही 1 तास, 2 तास, 3 तास तुम्ही तुमची ओन प्रॅक्टिस मनानुसतीची पहिल्या वाक्यासाठी करू शकता. परंतु 5 वेळेस आज बसायचं आहे सकाळची भरपाई करण्यासाठी. ओके. 10 मिनिट, 10 मिनिट, 10 मिनिट, 10 मिनिट, हे पहिलं वाक्य म्हणायचं. जीवन अनिश्चित, मृत्यू निश्चित. मग स्वतःचं शरीर बघायचं पडलेलं. स्वतःचं शरीर बघायचं. त्याच्यानंतर नातेवाईकाचं बघायचं. सर्वात प्रिय व्यक्तीला पहिले घ्यायचं. ओके. जिचं तुम्हाला अटॅचमेंट स्ट्रॉंग आहे त्याला पहिले घ्यायचं. दोर आहे. अटॅचमेंट म्हणजे दोर आहे. दोर. राहुलाला दोर म्हटलं होतं भगवान बुद्धांनी. आठवतं का? दोर दोर आलाय मला साखळदंड बांधण्यासाठी. दोर आहेत. आसक्त्या सगळ्या दोर आहेत. अटॅचमेंट दोर आहेत. हे दोर ओढून ठेवतात, आपल्याला बांधून ठेवतात संसारामध्ये. ओके. आय थिंक एवढं इनफ झालंय. आणि मननानुसारीची प्रॅक्टिस या पद्धतीने आज आपल्याला करायची. 5 वेळेस 10-10 मिनिट. आणि तुमची ओन प्रॅक्टिस जी आहे 1 hour एव्हरी डे करा. आणि एफर्ट्स टाका. ओके. प्रॅक्टिस मध्ये एफर्ट्स टाका. आणि अष्टांगिक मार्ग क्लिअरली समजून घ्या. कुठं काम करतो आपल्यासोबत, कसं काम करतो, कसं आपल्याला याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचं आहे. ओके. एवढं इनफ आहे.